आलू आधी स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। आलूची साल काढल्यानंतर आलू लगेच या प्रकारे पाण्यात टाकून घ्यायचे, त्यामुळे ते काळे येत नाही। हे आलू आपल्याला आता कापून घ्यायचे आहे। आलू कापत असताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे स्लाइस बनवू शकता। आलू आपण आज या प्रकारे कापणार आहोत, थोडा मोठ्या स्लाइस मध्येच कापणार आहोत। या प्रकारेच आलू आधी कापून घ्यायचे, काही छोटे काही मोठे कापले तरीही चालेल। याच प्रकारे हे पूर्ण आलू आपण कापून घेऊ। आलूचे पूर्ण काप मी इथे करून घेतलेले आहे। या प्रकारे आलूची भाजी बनवताना आलू तुम्हाला ज्या प्रकारे कापायचे आहे त्याचे छोटे किंवा मोठे स्लाइस बनवायचे आहे तुम्ही बनवू शकता। हे पूर्ण आलू आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे आहे। पाण्यात टाकून 2 ते 3 पाण्याने हे सुद्धा धुवून घ्यायचे। 2 पाण्याने हे आलू धुवून त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर हे साहित्य आपल्याला लागणार आहे। त्यासाठी इथे कांदे घेतलेले आहे जे लांब चिरून घेतलेले आहे। अद्रक आणि लसूण बारीक बारीक कापून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या सुद्धा कापून घेतलेल्या आहे, सोबतच कोथिंबीर आणि कढीपत्ता। चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजी बनवायला या कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ। तेल आधी गरम करून घेऊ। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेऊ। त्यानंतर हा कांदा, त्याचबरोबर कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊ। कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट कांदा आधी तेलात शिजवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक सुद्धा टाकून घेऊ। हे पूर्ण एकत्र शिजवून घ्यायचं। या प्रकारे आलूची सुकी भाजी बनवत असताना अद्रक लसूण जर या प्रकारे चिरून टाकलं तर त्याची टेस्ट आणखी छान येते। तुम्हाला जर चिरून नसेल टाकायचं त्याची पेस्ट टाकली तरीही चालेल। कांदा आणि अद्रक लसूण शिजवून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। सर्वात आधी थोडी हळद, हिरवी मिरची आपण टाकलेली आहे, थोडं लाल तिखट, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मसाले या तेलामध्ये शिजवून घेऊ। भाजीला एक स्पेशल टेस्ट आणि फ्लेवरसाठी थोडी कसुरी मेथी इथे घेतलेली आहे, ती यामध्ये क्रश करून टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ। मसाले व्यवस्थित शिजवून घेतल्यावर त्यामध्ये हे कापून घेतलेले आलू टाकून घेऊ। या आलूतील पूर्ण पाणी काढायला ते मी चाळणीमध्ये काढून घेतलेले होते। हे पूर्ण आता व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आलू आणि मसाले पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी यामध्ये अगदी थोडं पाणी घालून घेऊ, खूप जास्त नाही घालायचं। पाणी घालायचं नसेल आणि वाफेवरच जर शिजवायचं असेल तर तुम्ही तसंही शिजवू शकता। पाणी घातल्यावर एकदा मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटात शिजून जाते, खूप वेळ लागत नाही। मध्ये त्याला एकदा फिरवून घ्यायचं, ज्यामुळे ते खाली लागणार नाही। भाजी इथे शिजलेली आहे, आपण चेक करून घेऊ। 3 ते 4 मिनिटात ही भाजी आपली शिजून तयार आहे। बघायला तर खूप छान दिसतंय। गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ। ही भाजी इथे बनून तयार आहे। ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता या भाजीला रंग देखील किती छान आलेला आहे। ही भाजी खायलाही खूप छान लागते। या प्रकारे भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप लवकर बनते, खूप वेळ लागत नाही।